नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आणि या आपल्या प्लॅटफॉर्मवर सुरू असणाऱ्या समर्पण सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे। या समर्पण सिरीज मध्ये आपण वेगवेगळ्या विषयांचे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न्स साठी कशा स्वरूपाचे प्रश्न असतील आणि त्याचे आन्सर्स आपण कसे लिहिले पाहिजे याच्यावरती आपण चर्चा करत असतो। बघा, आपण जिओग्राफी या विषयावरती बहुतांश प्रश्न चर्चा करतोय। आज देखील महत्त्वाचा टॉपिक आहे किंवा यूपीएससी ने कशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारला आणि त्याचा आन्सर आपण काय लिहिलं पाहिजे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। बघा, वेळ न घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। बघा, प्रश्न तुमच्या स्क्रीनवर असेल। प्रश्न पहिल्यांदा व्यवस्थित रीड करायचा आहे, ओके, जे की प्रत्येक सिरीज मध्ये किंवा प्रत्येक क्वेश्चनच्या सेशन मध्ये मी तुम्हाला हे सांगत असतो। बघा, ब्रीफली मेन्शन द अलाइनमेंट ऑफ मेजर माउंटेन रेंजेस ऑफ द वर्ल्ड अँड एक्सप्लेन देअर इम्पॅक्ट ऑन लोकल वेदर कंडिशन्स विथ एक्झाम्पल्स। ओके, जे सांगितले ते सगळे इत्तंभूत म्हणजे इत्तंभूत सगळ्या घटकांवरती विचार विनिमय करायचा आपल्याला। बघा, काय दिलंय की जगातील जे प्रमुख पर्वत रांगा ज्या आहेत या पर्वत रांगांबद्दल थोडक्यात उल्लेख करायचा आहे। फॉर एक्झाम्पल, भारताच्या उत्तरेला असणारी, बरोबर आहे का, वायव्येपासून पश्चिमेकडे जाणारी, पूर्वेला जाणारी हिमालयन पर्वतरांग आहे, अल्प्स आहे, अँडीज आहे। ही आशिया खंडातली असतील, अमेरिका खंडातली असतील, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, आफ्रिका खंड, युरोप खंडातील काही पर्वतरांगा असतील। ह्या सर्व पर्वतरांगांबद्दल तुम्हाला चर्चा करायची आहे आणि या पर्वतरांगांचा तिथील स्थानिक हवामानावरती काय परिणाम होतोय याच्यावरती आपल्याला चर्चा करायची। प्रश्न सोपा आहे, ओके, फक्त तुम्हाला प्रत्येक जे पर्वतरांग आहे तिचं लोकेशन माहित असणं अनिवार्य आहे आणि त्या पर्वतरांगांच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाची तुम्हाला माहिती असणं किंवा तुम्ही तो डेटा रीड करणं अनिवार्य आहे। बघूया, आता बघा, या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्हाला अप्रोच कसा असला पाहिजे तुमचा, तर इंट्रो मध्ये पहा तुम्हाला लिहायचे की कोणत्या कोणत्या पर्वतरांगा आहेत आणि त्या पर्वतरांगांचं ठिकाण कुठं आहे आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत ती आपल्याला सोप्या भाषेत किंवा एकदम कमी शब्दांमध्ये मांडायचं आहे पुढे। आणि ज्यावेळेस आपण मेन बॉडीवरती फोकस करणार किंवा मेन आन्सर लिहिणार आहोत त्यावेळेस मात्र तुम्हाला त्या पर्वतरांगांचा तिथील स्थानिक हवामानावर, ओके, काय प्रभाव दिसून येतो हे आपल्याला नमूद करायचं। आणि शेवटी या पर्वतरांगांचं तिथील स्थानिक प्रदेशाशी काय महत्वपूर्ण, म्हणजे महत्व काय, इम्पॉर्टन्स काय त्यांचा, याच्यावरती सुद्धा आपल्याला कमेंट करायचे आणि आपला आन्सर संपवायचा आहे। मुद्दा क्लिअर असेल। आता वन बाय वन करून काय करूया आपल्याला। आता बघा, जसं प्रिव्हियस सेशन मध्ये तुम्हाला दोन टाईपचे मी इंट्रो दिले होते, सेम आज पण किंवा या सेशन मध्ये पण आपण दोन प्रकारचे इंट्रो पाहणार आहोत। म्हणजे इंट्रो कशा स्वरूपाचा असला पाहिजे। लेट्स कन्सिडर, समजा 10 मार्क्सला असेल तर हा इंट्रो लिहा आणि जर तुम्हाला 15 मार्क्सचा प्रश्न असेल तर हा इंट्रो लिहा, कारण की थोडंसं इंट्रो मध्ये इथे इलॅबोरेट जास्त केलं। चलो, तरी पण आपण डिस्कस करू। बघा, याला मी काय म्हणतो, P1 म्हणतो किंवा I1 म्हणतो, I1, आणि हा इंट्रोडक्शन I2, लक्षात ठेवा। बघूया, आता बघूया काय याच्यामध्ये काय, ह्या ज्या जगातील प्रमुख पर्वतरांगा आहेत त्या बहुतांशांची निर्मिती कशामुळे झाली, तर प्लेट टेक्टॉनिक थेरीमुळे झाली। कशामुळे झाली, तर प्लेट टेक्टॉनिक थेरीमुळे, किंवा त्यांच्या प्लेटच्या सीमारेषेवरती त्यांचं काय रे अस्तित्व आहे किंवा त्यांचा प्रेझेन्स आहे हे पण पाहिलं। जसं की युरोप खंड असेल, लक्षात आहे का, युरोप खंडाची जी भूकवचाची प्लेट असेल आणि त्याच्या आजूबाजूला असणारा पॅसिफिक ओशियन आणि अटलांटिक ओशियन, या काय रे महासागरीय खंड जो आहे या दोन प्लेटच्या दरम्यानचं असणारं काय असणार आहे, अभिसरण असेल, बरोबर का, किंवा त्या दोन प्लेटच्या दरम्यानचं असणारं काय रे टक्कर असेल, त्याच्यामुळे काय निर्माण होणार, त्या पर्वत रांगा निर्माण होणार आहेत, बरोबर का। जसं की जेथे पृथ्वीच्या कवचाच्या हालचाली कशा असतात, जास्तीत जास्त असतात, त्यामध्ये मोठ्या पर्वतीय प्रदेशांची किंवा उंच पर्वतीय प्रदेशांची निर्मिती होत असते। हा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं अनिवार्य आहे। बघा, या पर्वतरांगांच्या हा ज्या पर्वतरांगा आहेत या पर्वतरांगांचा स्थानिक किंवा त्या प्रादेशिक हवामानावरती, तिथल्या परिस्थितीवर, तिथील तापमान असेल, टेम्परेचर असेल, पर्जन्य असेल, तिथील वारा असेल, विंड असेल, विंड पॅटर्न्स असतील, यांच्यावरती महत्वपूर्ण परिणाम होतो। हा जर प्रश्न 10 मार्क्ससाठीचा असेल तर एवढीच इंट्रो पुरेशी आहे, पण जर प्रश्न अजून जास्त मार्क्सला असेल तर आपण ही इंट्रो सुद्धा पाहू शकतो। आता या इंट्रो मध्ये लिहिताना आपण चेंजेस कसे करणार आहोत, तर बघा, ह्या ज्या पर्वत श्रेणी किंवा पर्वत रांगा आहेत त्या कशा आहेत, एक उंच किंवा भव्य नैसर्गिक रचना आहेत, उंच नैसर्गिक रचना। त्या कशामुळे तयार होतात, तर या प्लेट टेक्टॉनिक्स थेरीमुळे तयार होतात आणि त्या पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर विस्तीर्ण आहेत। त्यांच्यामध्ये काय काय येतं, तर उंच शिखरे येतात,
खडबडीत भूप्रदेश सुद्धा येतात किंवा वैविध्यपूर्ण परिसंस्था असणारी मैदानं सुद्धा येतात. सगळे मुद्दे याच्यामध्ये आपण कव्हर करतो. बघा, ही जी भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये आहेत ती कशामुळे आली आहेत? प्लेट टेक्टॉनिक थेरीमुळे आली. जसे की खंडीय प्लेटची टक्कर किंवा ज्वालामुखीचा उद्रेक असेल आणि पर्यावरण आणि हवामानावर महत्वपूर्ण प्रभाव टाकण्यासाठी काय करतायत? सहाय्यभूत ठरतायत किंवा की रोल मेजर प्ले करतायत. बघा, या ज्या पर्वत श्रेणी आहेत अनेकदा कशासाठी अडथळे निर्माण करतात? तर हे जे विंड पॅटर्न आहेत, वाऱ्यांचे जे नमुने आहेत, विंड पॅटर्न्स, यांना ते काय करतात? तरी अडवण्याचं काम करतात. ओके, त्याचा परिणाम काय होतो? तर त्याचा परिणाम सभोवतालच्या प्रदेशात असणाऱ्या हवेचं स्वरूप जे असेल, पाण्याचं वितरण जे असेल आणि वनस्पतींची जी वाढ आहे याच्यावरती परिणाम करतात. एवढं आपलं इंट्रो पुष्कळ आहे. एवढा इंट्रो लिहिल्यानंतर आपण आपल्या आन्सरच्या मेन बॉडीकडे जायचं आहे. आता मेन बॉडीमध्ये काय येणार? कोणत्या कोणत्या पर्वत रांगा आहेत, बरोबर का, पृथ्वीवरती किंवा आपल्या जगाच्या पाठीवर, त्याच्याबद्दल चर्चा करू. किंवा प्रमुख ज्या पर्वत रांगा असतील त्या पर्वत रांगांबद्दल आपल्याला काय करायचे? चर्चा करायची. बघा, आणि या पर्वत रांगांनी त्यांचा हवामानावर प्रभाव कसा आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणजे स्थानिक प्रभाव काय असेल, कशा स्वरूपाचं वातावरण त्या पर्वत रांगांमुळे चेंज झालंय, याच्यावरती सगळे आपण मुद्दे डिस्कस करू. पहिल्यांदा येते बघा, उत्तर आणि दक्षिण संरेखन म्हणजे काय रे? ते कशा स्वरूपामध्ये त्यांचं रचना आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे त्यांची रचना असणार. जसं की आपला सह्याद्री पण आपल्या भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर ते असणार आहे. सह्याद्री याची रचना कशी आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडेच आहे, बरं आहे का? बघा, याच्यामध्ये कोणते प्रमुख पर्वतरांगा आहेत? तर अँडीज पर्वतरांग आहे. ओके, आता अँडीज पर्वतरांग थोडस आपण ग्राफ कडे जाऊया. ओके, मॅप कडे जाऊया. तुमच्या लक्षात येऊन जाईल अँडीज पर्वत कुठं आहे? तर तुमच्या लक्षात येईल अँडीज पर्वत हा साऊथ अमेरिकेमध्ये आहे, बरं का? अँडीज साऊथ अमेरिकेमध्ये आहे. बघा, अपेल्शियन कशामध्ये आहे? नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे. सोबतच बघा, रॉकीज पर्वतरांग नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे. ओके, युरोपमध्ये आलात, युरोपचा एकदम पश्चिमेकडच्या भागामध्ये तुम्हाला अल्प्स पर्वतरांग दिसेल. सोबतच आफ्रिकेमध्ये आलात तर तुम्हाला अॅटलास दिसेल. आणि जर आपल्या भारताच्या प्लेटमध्ये आलात, भारतीय महाद्वीपाकडे आलात किंवा आशियाकडे आलात तर तुम्हाला हिमालयाची पर्वतरांग पाहायला मिळणार आहे. हे सगळे महत्वाचे आणि यांचा इम्पॅक्ट काय आहे ह्याच्यावर चर्चा करायची आहे. ओके, तुम्ही आन्सर मध्ये सह्याद्री पर्वतरांगांबद्दल पण लिहू शकता, पण ऍज कम्पेअर टू सह्याद्री हे इतर ज्या पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगा खूप महत्वाच्या आहेत. मुद्दा क्लिअर होतोय, म्हणून आपण जास्त त्याच्यावरती फोकस करणार नाही. फक्त आपण काय लिहिणार आहोत? ज्या प्रमुख आहेत त्यांच्यावरती चर्चा. बघा, उत्तर आणि दक्षिण संरेखन असणाऱ्या पहिल्याला अँडीज. मग अँडीज पर्वत काय करतो? जे वारे, बघा, ज्या वाऱ्यामध्ये हवेमध्ये आर्द्रता आहे ते असणारे आर्द्रता भरलेले वारे काय करतात? या अँडीज पर्वताला म्हणजे अडथळे किंवा अँडीज पर्वताला येऊन धडकतात, थांबतात. आणि परिणाम काय होतो? पूर्वेकडील उतारावर ओले हवामान आणि पश्चिमेकडील कोरडे हवामान. म्हणजे जसं की आपल्या सह्याद्री पर्वतावरती होतो, अरबी समुद्रावरून जे आर्द्रतावाले वारे येतात ते काय होतात? तर या सह्याद्रीमुळे अडवले जातात, बरोबर का? त्यामुळे पूर्व भाग कोरडा आहे आणि पश्चिम भागामध्ये कोकणावरती किंवा घाटमाथ्यावरती जास्तीत जास्त पर्जन्य पडतं. तसंच सेम इथं काय आहे? तर या अँडीज पर्वताच्या ही जी अँडीज पर्वताची शृंखला असेल साऊथ अमेरिकेतील, तर या अँडीज पर्वताचा हा जो पूर्वेकडचा भाग आहे या पूर्वेकडच्या भागावरती पर्जन्य जास्त आहे किंवा ओली हवा आहे आणि पश्चिमेला कसं आहे? कोरडं वातावरण आहे. मुद्दा लक्षात येतोय का? याचा परिणाम काय होतोय? अमेझॉन रेन फॉरेस्ट आणिच त्याच्या पश्चिमेला असणाऱ्या काय रे? अटाकामाचं वाळवंट निर्मिती. म्हणजे एका बाजूला ग्रीन, एकदम ग्रीनरी, एकदम जिथं सूर्यप्रकाश सुद्धा जमिनीवर पोहोचत नाही एवढं अमेझॉन सारखं दाट काय झालं रे? जंगल निर्माण झालं, अमेझॉनचं जंगल. पण त्याच पश्चिमेकडे कोरड्यामुळे काय झालं? तर अटाकामाचं वाळवंट निर्माण झालं. म्हणजे या अँडीज या पर्वत श्रेणीचा दक्षिण अमेरिका खंडातील असणारा इम्पॅक्ट, तेथील हवामानावर होणारा परिणाम आपण अभ्यासला. जसं की बघा, याच्यामध्ये अर्जेंटिना आहे, चिली आहे, पेरू आहे. या शेजारील देशांच्या मध्ये असणारं तापमान असेल, पर्जन्यमान असेल, म्हणजे पाऊस असेल, ओके, हे सगळं कशावर आहे? तर या अँडीज पर्वतावरती डिपेंड असणार आहे. पुढे आता येतं रॉकीज. आता रॉकीज कुठं पाहिलं होतं आपण? रॉकीज पाहिला होता नॉर्थ अमेरिकेमध्ये, बरं का? बघा, रॉकीज पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य. तर मग दक्षिण किंवा या नैऋत्यकडून वायव्येकडे असणारी नॉर्थ अमेरिकेमध्ये ही श्रेणी आहे. हा तुम्हाला लक्षात येईल मुद्दा. ओके, बघा, अशा
स्ट्रक्चरमध्ये. इथं काय होतं, अँडीजचं स्ट्रक्चर असं आहे. ओके, इकडून येणारे आर्द्रतावाले वारे, त्यामुळे काय होतं, इकडं सगळा पर्जन्य जास्त आहे, ओला आहे, त्यामुळे इथं काय अमेझॉनचं खोरं इकडं आहे आणि या बाजूला काय भेटेल तुम्हाला, या बाजूला तुम्हाला आटाकामाचं वाळवंट. हे अँडीजचं पाहिलं. आता सेम आपल्याला पाहायचं रॉकी पर्वतामुळे काय झाले, तर रॉकी पर्वतामुळे बघा तुम्हाला पॅसिफिक महासागराकडून येणाऱ्या किंवा पॅसिफिक महासागरामधून पश्चिमेकडे वाहणारं जे वारं आहे, ओलसर हवा म्हणजे काय, त्याच्यामध्ये आर्द्रता जास्त असणार आहे, ज्याच्यामध्ये बाष्प असणार आहे, ज्याच्यामुळे पर्जन्य निर्माण होतं. अशा हवेला काय होतं रे, वाऱ्यांना अडथळा निर्माण होतो या रॉकीज पर्वतामुळे. त्यामुळे इथं काय आहे, इथं पश्चिमेकडील उतारावर, रॉकीजच्या पश्चिम उतारावरती काय रे, जास्त पाऊस आहे आणि पूर्वेचा प्रदेश कसा आहे, पर्जन्य छायेचा असेल किंवा ग्रेट प्लेन्सचा असणार आहे. जिथं हवा कशी असणार आहे, तिथं हवामान कसं असणार आहे, कोरड्या स्वरूपाचं असणार आहे. हा मुद्दा झाला रॉकीज पर्वताचा. रॉकीज पर्वताचा रॉकीज पर्वताचा बरोबर आहे का, इकडच्या बाजूला काय आहे, पर्जन्य आहे आणि इकडे ग्रेट प्लेन्स तयार झालेले आहे, असं आहे. बरोबर आहे का. चलो आता थोडस दुसरे अल्प्स आणि बाकीच्या. आता बघा पूर्व पश्चिम. आता पूर्व पश्चिम संरेखन, जर भारताचा नकाशा जर तुम्ही ड्रॉ करायला गेलात तर तुमच्या लक्षात येऊन जाईल, आपण अशा स्वरूपामध्ये काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. ही सर्व काय असणार आहे, ही सर्व हिमालयीन पर्वतरांग असणार आहे, की जी कशी आहे, भारताच्या उत्तरेकडून किंवा उत्तर पश्चिमेकडून अशी पूर्वेकडे पसरलेली आहे. मुद्दा क्लिअर असेल. बघा आता याच्यामध्ये बघा काय लिहायचं आपल्याला, हिमालय, जे हिमालयाच्या वरती बरं का, तिबेटचं जे प्लॅटो आहे किंवा त्याच्या उत्तरेकडच्या बाजूला, हिमालयाच्या उत्तरेच्या बाजूला जी थंड हवा आहे बर्फामुळे असणारी, ही थंड हवा जी येणारी आहे ती अडवली जाते हिमालयामुळे. ओके, आणि परिणामी काय होतं, उच्च दाब प्रणाली असणार आणि भारताचा मान्सून जी प्रणाली आहे, या मान्सून मध्ये महत्वाची भूमिका हा काय करतो, हिमालय पार पाडत असतो. बघा याचा काय होतो, याचा इम्पॅक्ट काय, जे हिंदी महासागरामध्ये नैऋत्य मान्सून वारे जे जात आहेत, ओके, जाता जाता ते सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती पाऊस देत आहे, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस देतात किंवा पश्चिम किनारपट्टीवर, भारताच्या समुद्र किनाऱ्यावरती, पश्चिम किनाऱ्यावरती पाऊस देत आहेत. ते पुढे सरकत सरकत कुठं जात आहेत रे, समजा बघा भारताचा नकाशा जर ड्रॉ करायचा झाला, मी पटकन ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, ही अशा स्वरूपामध्ये इकडून जे जाणारे नैऋत्य मान्सून वारे जे आहेत, हे इथं जाऊन काय होत आहेत, इथं जाऊन हिमालयाला जाऊन धडकतात आणि पुन्हा काय करतात रे, पुन्हा रिटर्न येत आहेत. पुन्हा काय होत आहेत, रिटर्न येत आहेत. मुद्दा लक्षात येतोय का, हे यांना अडतात. त्यामुळे काय होतं, ह्या सगळ्या भागामध्ये काय होतं, आपल्याला पर्जन्य पाहायला मिळते. आणि ही जी मान्सून प्रणाली जी आहे भारतातील, त्याच्यामध्ये महत्वाचा रोल प्ले करणारा आहे आपला हे. लक्षात येते का मुद्दा. बघा हिमालय, भारतीय उपखंडात मुसळधार पाऊस असेल, भारत आणि इतर आसपासचे जे देश असतील त्या देशांमध्ये असणारा पाऊस असेल, तिथील मान्सून असेल, त्या मान्सूनच्या वाऱ्यांवर होणारा परिणाम हा सगळ्यात महत्वाचा कारक आहे हिमालय. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा. पुढे आता पूर्व आणि पश्चिम संरेखन असणार झालं तर पहिल्यांदाच येतो अल्प्स. बरं का, अल्प्स पर्वताला अटलांटिक ओशियन मधून किंवा अटलांटिक महासागरामधून जे बाष्पयुक्त वारे येत आहेत, ते बाष्पयुक्त वारे हा अल्प्स पर्वत काय करतोय, अडथळा निर्माण करतोय. त्यामुळे काय होतं, इथं याच्या पश्चिम बाजूला किंवा ज्या बाजूने वारे येत आहेत त्या बाजूला खूप जास्त पाऊस पडतोय आणि त्याच्या अपोजिट बाजूला काय होतंय, तर पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतोय. जे फॉर एक्झाम्पल काय रे, पो व्हॅली सारख्या भागात, पो व्हॅली सारख्या भागामध्ये परिस्थिती कशी आहे, कोरडी स्वरूपाची आहे किंवा तिथं काय असेल, वाळवंटासारखं तुम्हाला पाहायला मिळेल. जसं की बघा फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि इटली यांसारख्या शेजारील देशांमधील तापमान असेल, तिथील टेम्परेचर असेल, पर्जन्य असेल, यांच्या नमुन्यांवरती किंवा पॅटर्नवरती अल्प्स पर्वत काय करतोय, महत्वपूर्ण भूमिका बजावताना तुम्हाला दिसतोय. हा सुद्धा कंटेंट तुमच्या महत्वाचा आहे तुमच्यासाठी. सर्कम पॅसिफिक संरक्षण असेल, ज्याला आपण काय म्हणतो, रिंग ऑफ फायर म्हटलं होतं, पॅसिफिक ओशन मध्ये असणार. बरं का, याच्या पूर्वीच्या सेशन मध्ये पण आपण याच्यावरती चर्चा केली आहे. बरं का, मग या रिंग ऑफ फायरचा काय इम्पॅक्ट असेल बघूया. अँडीज, रॉकीज, जपान, अल्प्स अँड कामचटका हे जे द्वीपकल्प आहेत यांचा समावेश रिंग ऑफ फायर मध्ये होतो. इथं काय स्वरूपाचे तीव्र ज्वालामुखी आहेत, भूकंपासारख्या वेगवेगळ्या घटनाक्रम घडतात. त्यामुळे काय होतं, तिथील स्थानिक हवामानावर काय होतं रे, परिणाम होतोय. ओके, तिथील ज्या परिसंस्था असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था याच्यामुळे, या घटनांमुळे घडतायत, निर्माण होत आहेत, याच्यावरती आपण कमेंट करायची आहे. बघा
जेवढे मुद्दे आपल्याला आन्सर मध्ये जास्तीत जास्त देता येतील हे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ बघता बघता तुम्ही काय करायचे ते पॉइंट्स नमूद करायचे आहेत. जसं की आता उष्णकटिबंधीय संरेखन असेल, आता त्याच्यामध्ये कोणत्या पर्वतरांगा येतात तर ऍटलास येतोय, बरोबर का. पुढे बघा सिएरा माद्रे ओरिएंटल आहेत. हे दोन पद्धतीचे आहेत प्रदेश. बघा ऍटलास पर्वताबद्दल बोलायचं झालं तर बघा ऍटलासच्या उत्तरेकडील उतारावर भूमध्य सागरीय हवामान आहे आणि उत्तर आफ्रिकेतील दक्षिणेकडील हवामान अधिक कसं आहे रे, शुष्क असणारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मुद्दे लक्षात येतात का. ह्या पर्वतरांगा काय इम्पॅक्ट करतात. पर्वताच्या एका दिशेला काय असतं, एका दिशेला काय असते, हवा ओलसर असते किंवा पर्जन्य जास्त असतं आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट कंडिशन असते त्याच्या अपोजिट भागामध्ये. हा मुद्दा याच्यामध्ये लक्षात घेणं अनिवार्य आहे. कशा स्वरूपामध्ये त्या वेगवेगळ्या परिसंस्थांवरती इम्पॅक्ट करतात. आता बघा, आता मुद्दा येतोय पर्वतरांगा तर पाहिल्या आपण. आता सोबत आपल्याला हे पण सांगता येईल की हे जे स्थानिक हवामान आहे किंवा हवामानाची परिस्थिती आहे या परिस्थितींवरती पर्वतरांगांचा परिणाम कशा स्वरूपाचा होतो. मग त्याच्यामध्ये बघा परिणाम लिहिताना पहिल्यांदा मुद्दा लिहायचा बघा, काय लिहू शकता इथं, ओरिओग्राफिक लिफ्टिंग. आता ओरिओग्राफिक लिफ्टिंग म्हणजे काय, समजा हा डोंगर आहे, ओके, हा डोंगर आहे आणि इकडून येणारी जी हवा असेल, बरोबर आहे का, इकडून येणारी हवा, ती हवा काय होते, ज्यावेळेस पर्वताला अडथळा निर्माण करतो तिच्या प्रवाहाला, त्यावेळेस ही हवा काय होते, हळूहळू उंचावर जायचा प्रयत्न करते. याला काय म्हणतात, यालाच म्हणायचं ओरिओग्राफिक इफेक्ट किंवा प्रभाव म्हणायचं, बरोबर आहे का. पर्वतरांगांशी सामना होतो या हवेचा, हळूहळू ती हवा वर जाते, थंड होते, घनरूप घ्यायला चालू होते आणि जेणेकरून काय होतं, पर्जन्यवृष्टी होते, पाऊस पडतो, ढगांची निर्मिती होऊन काय होतो, पाऊस पडतो. ही काय रे, ही कंडिशन आहे ओरिओग्राफिक लिफ्टिंगची. आता पर्जन्य छायेखालचा प्रदेश म्हणजे काय, ज्यावेळेस पाऊस पडल्यानंतर ही हवा काय होणार आहे, या हवेतला बाष्प कमी होणार आहे आणि हवा पुढे पुढे सरकणार आहे या डोंगराच्या किंवा या पर्वतरांगांच्या दुसऱ्या बाजूला. त्यावेळेस पावसाचं प्रमाण देण्याची किंवा पावसाची कॅपॅसिटी किंवा बाष्पाची कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे ही हवा कोरडी होते आणि या बाजूला पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो, उबदार होतो. हवा कशी होते, खाली येते, उबदार होते, कोरडी होते. परिणामी कोरडा आणि अर्धशुष्क परिस्थिती, याला म्हणतात फक्त पर्जन्य छायेचा प्रदेश. जर आपण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी जर अभ्यास करायचा झाला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की जे सांगलीचा काही भाग आहे, बरोबर का, सांगली, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांचा काही भाग आहे मध्य महाराष्ट्राचा, हा सगळा पर्जन्य छायेखालचा आल्यासारखा येतो. लक्षात येते का. नगरचा बहुतांश तर शुष्कच आहे, कोरडाच आहे, पण त्याचा पश्चिम भाग, नगर जिल्ह्याचा पश्चिम भाग, सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग, कोल्हापूर जिल्ह्याचा बहुतांश, सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग, पुणे जिल्ह्याचा बहुतांश भाग, हे सगळे पर्जन्य छायेखालचे प्रदेश आहेत. हा मुद्दा लक्षात घेणं अनिवार्य. बघा टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजेच काय, अति उंचावरती असणारं कमी तापमान, जमिनीवरती किंवा उतारावरती असणारं जास्तीचं तापमान, उबदार, हे जे टेम्परेचर मधला फरक आहे, हा फरक यालाच आपण काय म्हणतो, टेम्परेचर ग्रेडियंट म्हणतो. हे कशामुळे होतं तर या पर्वत श्रेणींच्या उंचीमुळे होतं. ओके, चलो पुढं सूक्ष्म हवामान. या पर्वत निर्मित हे जे पर्वत श्रेणी आहेत यांच्यामुळे हवामानाचे पॅटर्न चेंज होताना तुम्हाला दिसतात. छोटे छोटे कंडिशन्स चेंज होतात एन्व्हायरमेंट मधल्या, क्लायमेट मधल्या. याच्यावरती भाष्य तुम्हाला करायचं आहे. पर्जन्याचे नमुने हे आताच पाहिलं, एका ठिकाणी कोरडी हवा आहे तर एका ठिकाणी बाष्पयुक्त असणारी थंड हवा आहे की जी त्या पर्वत माथ्यांवरती काय करते, पर्वतरांगांवरती जास्तीत जास्त पाऊस देते. जसं आपण बघितलं साऊथ अमेरिकेमध्ये अमेझॉन सारखं मोठ्याच्या मोठ्या जंगलासारखं रेन फॉरेस्ट आहे, पण त्याच पर्वतरांगांच्या अपोजिट बाजूला गेलं तर आटाकामासारखं वाळवंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. हेच मुद्दे आपल्याला याच्यामध्ये लिहायचं. आता जर कन्क्लुजन मध्ये याल तर तुमच्या लक्षात येईल, या कन्क्लुजनचे पण दोन प्रकारे आपण लिहू शकतो. बघा पाठीमागच्या सेशन पासून मी तुम्हाला इंट्रोचे दोन कसे लिहायचे किंवा इंट्रो कशा स्वरूपामध्ये आपण लिहू शकतो याचे पण नमुने सांगतोय. तसंच मी ह्या सेशन मध्ये तुम्हाला कन्क्लुजन कशा स्वरूपामध्ये असलं पाहिजे हे पण आहे, बरोबरच आहे, योग्यच आहे, याला पण तुम्हाला फुल मार्क्स मिळणार. आणि नेक्स्ट कन्क्लुजनचा एक पार्ट आहे तो कसा असेल त्याच्यावर चर्चा करू. बघा जेवढ्या आपण पर्वतरांगा बघितल्या त्या पर्वतरांगांचा इम्पॅक्ट काय होतं, हवामानावरती होतोय, वाऱ्यांच्या कंडिशनवरती होतोय, कशा स्वरूपाचे वारे आहेत, शुष्क कोरडे आहेत की काय म्हणतात त्याला बाष्पयुक्त आहेत, त्याचा परिणाम पर्जन्याच्या वितरणावरती होतोय आणि एकंदरीत तापमानातील फरकावरती पण आपण इथं चर्चा केली. कशामुळे, या पर्वतरांगांचा इम्पॅक्ट होतोय. या सगळ्यामुळे काय होतंय, जे स्थानिक हवामानाची परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलते. पर्वत काय करतात, ते हवेच्या हालचालींना काय करतात, वहनाला अडथळे निर्माण करतात. जेणेकरून आपण पाहिला ओरिओग्राफिक इफेक्ट पाहिला, ज्याच्यामुळे पर्वताच्या एका बाजूला ओरिओग्राफिक इफेक्ट असेल जिथं पर्जन्य डोंगर माथ्यावरती पर्जन्य पडतं जास्त, पण त्याच्या अपोजिट बाजूला काय होतं रे, अपोजिट बाजूला पर्जन्य छायेचा प्रदेशाची निर्मिती होते. हे मुद्दे आपण पाहिले, बरं आहे का. म्हणजे काय,
एखाद्या प्रदेशातील वातावरण हवामानावरती इम्पॅक्ट करणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे या पर्वत शृंखला आहे. एवढं बोलून आपण काय करू शकतो, आपलं कन्क्लुजन चेंज करू शकतो, थांबू शकतो. पण कधी कधी या पण वेने आपण लिहू शकतो, जसं की स्थानिक हवामान, हवामानाचे नमुने, तापमान, पर्जन्य, वाऱ्यांचे जे पॅटर्न्स असतील, विंड पॅटर्न, हे घडवण्यावर किंवा यांच्यावर परिणाम करण्यासाठी हे जे पर्वत शृंखला आहेत ह्या महत्वाच्या भूमिका बजावतात. जेणेकरून काय त्याच्यावर म्हणजे या घटकांवरती अवलंबून काय आहे तर कृषी आहे. भागामध्ये त्या भूखंडावरती असणारे जलस्रोत असतील, कृषीचा असेल, स्थानिक परिसंस्था असतील, मानवी समाज असेल, या सर्व घटकांवरती विविध प्रकारच्या पैलूंनी काय होतं रे इम्पॅक्ट होत असतो. बरं का, हा सुद्धा मुद्दा वेगळ्या पद्धतीने आपण मांडला. आपण हे पण करू शकतो की जी नैसर्गिक संसाधनं आपल्याला आहेत, या नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला पर्वत श्रेणी हेल्पफुल ठरतात. कारण की ते काय करतात, एकंदरीत तुम्हाला वातावरण किंवा हवामान निश्चित करतात. बघा, हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी स्थानिक हवामान आणि हवामानावरील पर्वत रांगांचे परिणाम समजून घेणे आपल्यासाठी महत्वाचं आहे. बघा, एकंदरीत कशा स्वरूपामध्ये इंट्रो, कशा स्वरूपामध्ये तुमची मेन बॉडी आणि कशा स्वरूपामध्ये तुमच्या आन्सरचं फायनल कन्क्लुजन असलं पाहिजे हे आपण चर्चा केली. बघा, हे घटक तुमच्या एक्झामसाठी खूप महत्वाचे आहेत. आत्ताच तुम्ही प्रॅक्टिस करणं अनिवार्य आहे. प्रिलिम जरी तुमची MCQ पॅटर्न मध्ये जरी असली तरी तुमचा मेन्सला कालावधी खूप कमी भेटतो. त्या कालावधीमध्ये तुम्हाला हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आन्सर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. PDF मला मागितलं तर मी तुम्हाला नक्कीच आवर्जून देईन, परंतु माझा एक तुम्हाला अट्टहास हा आहे सांगण्याचा, सेशन सुरू असताना तुम्ही व्हिडिओ पॉज करून आपल्या ह्या स्क्रीनवरचा जो कंटेंट असेल तो तुम्ही लिहून काढा. ओके, जेणेकरून तुम्हाला ते आन्सर रायटिंगला हेल्पफुल ठरेल. फक्त PDF स्टोअर होतात, त्या PDFचा जास्तीत जास्त वापर होत नाही. सो लिहून काढण्याचा प्रयत्न करा. माझ्या पाठीमागच्या सेशन मध्ये पण सांगितलं आणि तुम्हाला मी ह्या सेशन मध्ये पण सांगतोय. चला, आजचा प्रश्न इथं संपतोय. थँक्यू सो मच. प्रश्न कसा वाटला, प्रश्नाचं उत्तर कसं वाटलं आवर्जून कमेंट करायला विसरू नका. तुमचा फीडबॅक नक्की द्या, खूप महत्वाचा आहे. या ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मला तुम्ही नवीन असाल तर प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.